आज पूर्ण प्रमुख राष्ट्रीय 11 संघटना पूर्ण संपात उतरलेल्या आहेत आणि आपण आज सुद्धा जिल्हाधिकारी पूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी धरणे आंदोलन सत्याग्रह आंदोलन नियोजित केलं आहे की प्रमुख मागण्या आहेत की पेन्शनसारखा मुद्दा आहे की पेन्शन जुनी पेन्शन ही मिळालीच पाहिजे. त्याचबरोबर कामगार कायदे जे आहेत ते 4 संहितेत रूपांतर केलं आहे. त्याच कामगारांची कवच कुंडलं काढून टाकलेली आहेत. त्याचमुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही ही शासन दिशाभूल करत आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे संघटन आहे की एक पूर्ण संघटना सर्व शासनाच्या संपवण्याचा घाट घातलेला आहे की प्रत्येक संघटना ही कशी संपवली जाईल याकडे शासन लक्ष देत आहे. शासनानं सत्तेवर येत असताना राज्य कर्मचारी संघटनेनं जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाचं आज शासनाला विसर पडलेला आहे. एकही आश्वासन दिलेलं आहे त्याचं आजपर्यंत पालन केलेलं नाही आणि त्यामुळं आज संपूर्ण कामगारांना कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि ही रस्त्यावरची वेळ आज आम्ही शासनाचा याद्वारे निषेध करत आहोत की भविष्यात की बेमुदत संपाला सामोरं जाण्याचा आम्ही शासनाला सूचना दिली आहे की जर याच्यावर लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत संपाला उतरवू. देशातील कष्टकरी कामगारांच्या प्रमुख 11 संघटना आणि या प्रमुख 11 संघटनांसह अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ असे देशभरातले राज्य सरकारी कर्मचारी 70 ते 80 लाख आणि एकूणच कष्टकरी कामगार ज्याला आपण वर्किंग क्लास म्हणतो असे करोडो कर्मचारी आज रस्त्यावर 1 दिवसांचा नॅशनल संप करतायत. या नॅशनल संपाच्या माध्यमातून या देशभरातील कष्टकऱ्यांची जी गळचेपी केली जाते त्या कामगार साहित्यांना या सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि एकंदरीत कामगार वर्गाचा तीव्र विरोध आहे आणि त्याच्या निषेधार्थ हे संपूर्ण कर्मचारी वर्ग कामगार वर्ग आज रस्त्यावर उतरला आहे. आज केंद्र सरकारनं मग केंद्र सरकारचं कुठलंही विभाग असो, केंद्र सरकारचा LIC असो, बँकिंग असो, हे सर्व जे डिपार्टमेंट आहेत हे सर्व जे युनियन्स आहेत या संपवण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू केलेली आहे. सद्यस्थितीमध्ये कुठल्याही नागरिकाला कायमस्वरूपी रोजगार मिळू नये अशा पद्धतीची एक व्यवस्था शासनाच्या माध्यमातून केली जाते. जर कोणाला कायमस्वरूपी रोजगारच द्यायचा नसेल तर त्या कामगाराला त्या कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी अस्थायी ठेवायचं आणि अस्थायी कामगार अस्थायी कर्मचारी कधीही स्वतःच्या जागरूकतेसाठी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार नाही अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण करण्याचं हे एक सरकारचं षडयंत्र आहे. या षडयंत्राच्या विरोधात या देशभरातील करोडो कामगार करोडो कर्मचारी त्यांच्या जोडीला शेतकरी आता या रस्त्यावर उतरलेले आहेत. कंत्राटीकरणाला विरोध हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोबतच सर्व कामगारांचा याला पाठिंबा आहे. हा कंत्राटीकरण कुठेतरी रद्द झालं पाहिजे. कंत्राटीकरणाच्या माध्यमातून या देशातील युवकांची शोषण केलं जात आहे हे शोषण कुठेतरी थांबायला पाहिजे. हाही एक प्रमुख मागणी आहे.